बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मागील काही काळापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणातील एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। त्याला पोलिसांकडून शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याचा काही स्थानपत्ता लागत नाहीये। यामुळे मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। शिवाय एकही आरोपी सुटला तर टोकाचं पाऊल उचलू अशी थेट भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घेतली आहे। यामुळे आता बीडचं राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसतंय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशातच आता मसाजोगमध्ये आज दुपारी ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आता मसाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंबियांना आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आजची बैठक महत्त्वाची असणार आहे। यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्यानं त्यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जातोय। या सर्व घटना घडामोडींनंतर आता संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरीच आंदोलन हातात घेऊ शकतात अशी शक्यता निर्माण झालेली आहे। असं झालं तर बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। आज होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या बैठकीमध्ये मसाजोगचे गावकरी काय निर्णय घेणार, देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी लढा आणखी तीव्र होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर बीड जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून मराठा आरक्षण व OBC आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत। त्याचबरोबर 15 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते। त्या अनुषंगानं व बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानं बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत। तसंच जिल्ह्यात सध्या 10वी आणि 12वीची परीक्षा चालू आहे, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे। त्या अनुषंगानं हे जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आहेत। गावकऱ्यांची एक मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणीवा आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू। 67 दिवस होत आहेत घटनेला, मात्र तरी देखील कसं तपास यंत्रणा तपास करते, समाधानी आहात या गोष्टीवर? आपलं समाधान कुटुंबियाचं, समाजाचं, गावाचं एकाच गोष्टीने होणार आहे, ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटकतील। मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेने चालावा, निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत, वेळोवेळी मागणी करत आहेत। तर यावर माझं मत आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काही पुढे येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ। पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतोय की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचा।